फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं प्रकरण फलटणमध्ये घडलेलं आहे आणि मी सध्या फलटणमधील जे न्यायालय आहे या न्यायालयासमोर आहे। खरं तर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक PSI गोपाल बदने आणि दुसरा प्रशांत बनकर। खरं तर या प्रशांत बनकरला ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर त्याला सुरुवातीला न्यायालयात हजर केलं। न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी या प्रशांत बनकरला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी न्यायालयाला विनंती केली होती। त्याच्यानंतर न्यायालयाने प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती आणि ती आज पोलीस कोठडी संपली। खरं तर पुन्हा एकदा प्रशांत बनकरला न्यायालयासमोर हजर केला आणि जो सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये जो युक्तिवाद झालाय तो खरं तर इंटरेस्टिंग आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे। खरं तर प्रशांत बनकरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी काही या 4 दिवसांमध्ये काय काय तपास केलाय आणि काय काय तपास करणं बाकी आहे हे देखील कोर्टाला सांगितलेलं आहे। त्यामध्ये विशेषतः प्रशांत बनकर जो आहे त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या नियमाप्रमाणे कोर्टाने प्रशांत बनकरला विचारलं की पोलिसांच्या विरोधात तुमची काही तक्रार आहे का, तर प्रशांत बनकरने नाही असं उत्तर दिलं। त्याच्यानंतर या सगळ्या युक्तिवादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली की कॉल डिटेल्स जे आहेत ते प्रशांत बनकरचे काढलेले आहेत आणि या कॉल डिटेल्समध्ये ज्या महिला डॉक्टरचा आत्महत्या करून मृत्यू झालेला आहे त्या महिला डॉक्टरचा हा प्रशांत बनकर संपर्कात होता आणि याचा देखील आम्हाला तपास करायचा आहे की नेमकं मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचं आणि प्रशांत बनकरचं संबंध काय होते, त्याचबरोबर त्यांच्यात जे संवाद झालेले आहेत ते संवाद काय आहेत, त्या संवादाचं विश्लेषण आम्हाला करायचं आहे। खरं तर या सगळ्या गुन्ह्यातील डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील आम्हाला तपासायचे आहेत। CDR जरी म्हणजे कॉल डिटेल्स जरी पोलिसांना भेटले असले तरी त्याचं विश्लेषण बाकी असल्याचं पोलिसांकडून अर्थात सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं आणि हे विश्लेषण करायचं त्यासाठी प्रशांत बनकरला आणखी 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी। खरं तर जसं जसं हा युक्तिवाद पुढे गेला यामध्ये इंटरेस्टिंग घडामोड अशी आहे की पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आहे की हे दोन आरोपी जे आहेत ते एकमेकांना ओळखतात का किंवा हे दोन आरोपी एकमेकांच्या या पूर्वीपासून संपर्कात होते का। खरं तर जो प्रशांत बनकर आहे त्याने सलग 4 महिने त्या मृत्यू पावलेल्या डॉक्टरचा मानसिक आणि शारीरिक छळ केलाय अशी देखील माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेली आहे। आणि हा छळ जो केलेला आहे तो कशा प्रकारे छळ केलेला आहे, कोटे हा छळ झालेला आहे आणि त्या महिला डॉक्टरचा जो शारीरिक आणि मानसिक छळ झालेला आहे त्याचा देखील पोलिसांना या सगळ्या प्रकरणात तपास करायचा आहे। मात्र यात महत्त्वाची जी कोर्टाला माहिती देण्यात आली आणि पोलीस कोठडी जास्तीत जास्त का भेटावी याचं कारण सांगण्यात आलं ते खरं तर इंटरेस्टिंग आहे। हे दोन्ही आरोपी जे आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत का, या दोन्ही आरोपींचा नेमका या सगळ्यामध्ये रोल काय आहे हे देखील पोलीस म्हणले आम्हाला हे तपासायचं आहे। खरं तर यातील दुसरा जो आरोपी आहे गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची समोरासमोर चौकशी करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर समजणार आहे की प्रशांत बनकर आणि जो PSI गोपाल बदने आहे हे दोघं एकमेकांच्या संपर्कात होते का, यांनी दोघांनी एकत्रित या महिला डॉक्टरचा काही छळ केलेला आहे का किंवा काही त्रास दिलेला आहे का याचा देखील पोलिसांना तपास करायचा आहे। हे सगळे मुद्दे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर मांडले आणि त्याच्यानंतर कोर्टाला सरकारी वकिलांकडून विनंती करण्यात आली की आम्हाला जास्तीत जास्त 5 दिवस प्रशांत बनकरची पोलीस कोठडी द्यावी, कारण की मोठा तपास करायचा आहे, काही कागदपत्र देखील ताब्यात घ्यायचे आहेत अशी देखील माहिती सांगितली। आणि महत्त्वाचं या गुन्ह्यातील जे पुरावे आहेत ते सगळे डिजिटल पुरावे आहेत आणि या डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण करणं अवघड जात आहे किंवा हे विश्लेषण करायला वेळ लागतोय। त्याच्यामुळे प्रशांत बनकरला जवळपास इथून पुढचे 5 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती जी आहे ती सरकारी वकिलांकडून कोर्टात करण्यात आली। खरं तर हे सगळं युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। त्या युक्तिवादात आरोपींच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की यापूर्वी ज्यावेळेस प्रशांत बनकरला अटक करण्यात आली, ज्यावेळी त्या दिवशी म्हणजेच 25 तारखेला ज्यावेळी त्याला
न्यायालयात हजर केलं त्यावेळेस देखील पोलिसांनी हीच कारणं सांगितली होती आणि आज देखील त्याच कारणांच्या आधारावर कोठडी वाढवून मिळते। खरं तर पोलिसांकडून सांगितलं जात होतं, अर्थात सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण करायचं आहे, जे CDR कॉल डिटेल्स जे भेटलेले आहेत त्याचं देखील विश्लेषण करायचं आहे, त्यामुळे 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी। खरं तर जे आरोपीचे वकील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की जर हे सगळे पुराव्यांचं विश्लेषण करायचं तर यामध्ये आरोपीला पोलीस कोठडी देण्याची काही गरज नाही आहे किंवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असण्याची काही गरज नाही आहे, त्यामुळे आरोपीला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी अशी मागणी जी आहे ती आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आली होती। खरं तर हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय कोर्टाने प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत म्हणजेच 3 दिवस पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे। खरं तर आता या 3 दिवसाच्या कालावधीत सगळे डिजिटल पुरावे तपासले जाणार आहेत। त्याचबरोबर PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची समोरासमोर देखील चौकशी केली जाणार आहे आणि दोघांनी मिळून या जे महिला डॉक्टर आहेत यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या ज्या महिला डॉक्टर आहेत यांना त्रास दिलेला आहे का, हे महिला डॉक्टरांच्या गेल्या किती दिवसापासून संपर्कात होते हे तपासलं जाणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांचा आणि या आरोपींचा नेमका काय संबंध आहे हे देखील पोलिसांकडून तपासलं जाणार आहे। त्यामुळे आता प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, तर यापूर्वीच जो PSI बदने आहे गोपाल बदने याला देखील 30 तारखेपर्यंत पोलिसांनी न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे आता पुढची जी सुनावणी होणार आहे ती या दोन्ही आरोपींची सुनावणी जी आहे ती 30 तारखेला होणार आहे आणि हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। खरं तर आता पुढच्या 3 दिवसांनी ज्यावेळेस प्रशांत बनकरला न्यायालयात हजर केले जाईल त्यावेळी हा सगळा तपास पूर्ण झालेला असेल आणि या तपासाला पूर्ण झाल्यानंतर समजणार आहे की या प्रकरणातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जे 2 आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात होते का किंवा या दोन्ही आरोपींनी एकत्र येत महिला डॉक्टरची छळवणूक, शारीरिक आणि मानसिक छळवणूक केलेली आहे का। कारण आज सांगण्यात आलेलं आहे की सलग 4 महिने या महिला डॉक्टरची छळवणूक झालेली आहे आणि त्याचा सखोल तपास पोलिसांना करायचा आहे। पाहावं लागेल की पुढच्या सुनावणीत पोलिसांकडून नेमकी कोर्टासमोर काय बाजू मांडली जाते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, फलटण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।